दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं पुढाकार घेतलाय। मराठवाडा वॉटर ग्रीडसह नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सिंचन प्रश्न मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार आहे। संबंधित योजनांची कामं वेगानं मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। संभाजीनगर महापालिकेला दरमहा 60 लाखांच्या पाणीपट्टीवर 75 लाखांचा दंड पाटबंधारे विभागाला भरावा लागतोय। तसंच पालिकेकडे पाटबंधारे विभागाची 52 कोटींची पाणीपट्टी थकीत आहे। त्यामुळे पालिकेने पैसे न भरल्यास 1 मार्च पासून पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे। सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली। शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे, त्यानुसार केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचं मंत्री रावल यांनी सांगितलं। बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक बनवण्यात येत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। त्यानंतर मालेगावातील जवळपास 4000 लोकांच्या कागदपत्र पडताळणीसाठी एसआयटीची 8 पथकं तयार करण्यात आली आहेत। सर्वांची मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह 2 कारकुनांना निलंबित करण्यात आले। मालेगावातील एका वकिलावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट कागदपत्र तयार करण्यात वकिलाचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला तडे गेले। जिल्हाधिकाऱ्यांकडे पुजारी मंडळानं दुरुस्तीसाठी आता निवेदन दिले। या निवेदनावर 5000 नागरिक आणि पुजाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सुरुवातीच्या तपासाचा पुनर्तपास करण्याची मागणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे। या प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले, त्यावर धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली। कोल्हापूर पोलीस दलानं अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे। मागील 6 दिवसात जवळपास 9 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय। तसंच वर्षभरात 97 लाख रुपयांचे अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमालही ताब्यात घेण्यात आलाय। यात आतापर्यंत 77 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। नाशिकमध्ये पोलिसांनी 8 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे। पण सण उत्सवाच्या काळात शांतता अबाधित राहावी त्यासाठी गंभीर गुन्हेगारांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात आली। पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई झाली। अमरावतीत नगरसेविकेच्या घरात चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या आरोपीकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने या आरोपीवर कारवाई केली। शिक्रापुरातील सणसवाडी परिसरात गॅस कटरच्या मदतीनं एटीएम फोडल्याची घटना घडली आहे। यावेळी 16 लाख रुपये लंपास केलेत। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्ध्यात इंजिनिअरिंगच्या 29 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे। वर्ध्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहातील ही घटना आहे। वसतिगृहात विद्यार्थ्यांना शिळं अन्न दिलं जात असल्याचा आरोप पालकांनी केला। जळगावात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या संचालकांविरोधात कारवाई झाली। महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतजमिनींचा मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी संचालकाच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आलं। महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोल्यातील उर्दू शाळांवर धाड टाकली। संस्था चालक अत्याचार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप महिला शिक्षकांनी केला होता। त्यामुळे शाळांवर हे धाडसत्र सुरू आहे। वर्ध्याच्या हिंगणघाटात अवैध ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत 9 इलेक्ट्रॉनिक मशीनसह 1,22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। संभाजीनगरच्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे। 22 तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन मराठा क्रांती मोर्चानं आयोजित केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न वारी सुरू केली आहे। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत ही अर्धनग्न वारी मुंबईकडे रवाना झाली। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यात यावा, तसंच सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन शासनानं पूर्ण करावं यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ही अर्धनग्न वारी काढली आहे।
महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेनं राज्यव्यापी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. 18 फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा संपावर जाणार असा इशारा आरोग्य मित्रांनी दिलाय. वर्ध्यातल्या हिंगणघाटात विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर मोर्चा काढला. जनतेच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांबाबत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी हे आंदोलन झालं. कार्यकर्त्यांनी मडकी फोडून निषेध नोंदवला. वाशिममध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. त्यासाठी हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या देळेगव्हाण ते सातेफळ रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम होत असल्यामुळे ग्रामस्थांनी हे काम आता बंद पाडलं. चांगल्या दर्जाचं काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.